कृष्ण श्रीनिवास अर्जुन वाडकर यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1926 रोजी बेळगावमध्ये झाला. त्यांचा पहिला शिक्षण वडिलांकडे आणि नंतर पुण्यातल्या बापट शास्त्री यांच्या आचार्य कुलात झालं. तिथेच त्यांनी प्राचीन पाठशाला शिक्षण पद्धतीनं अद्वैत वेदांत कोविद ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीनं संस्कृत, अर्धमागधी या विषयांसह पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. सुमारे 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी पुण्यातल्या वाडिया महाविद्यालय व सप महाविद्यालयात आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठात संस्कृत विद्या, अर्धमागधी आणि मराठी व्याकरण या विषयांचं अध्यापन केलं. संस्कृत आणि मराठी या दोन्ही विषयातल्या डॉक्टरेट पदवीसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून पुणे आणि मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली होती. अर्जुन वाडकर हे भारत सरकारच्या संस्कृत भाषा आयोगाचे सदस्य होते. कॅनडातल्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियात ते अभ्यागत अध्यापक होते. इंटरनॅशनल ऑथर्स, रायटर्स हुज हू आणि मॅन ऑफ अचीव्हमेंट या ब्रिटिश संदर्भ ग्रंथात त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ते निवृत्तीनंतर सलग 15 वर्ष ज्ञानप्रबोधिनीच्या संत्रिका या संस्थेचे निदेशक म्हणून कार्यरत होते. बेल्जियम, जर्मनी आणि लंडनमध्ये त्यांनी योगशास्त्रावर अनेक व्याख्यानं दिली. त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि प्राकृत या भाषांमधून चौफेर लेखन केलं. कंटकांजली, शुक्रनीतिः, पांडित्य प्रकाशः, प्राणरक्षा स्तोत्रम, कौशिकीयोपनिषद, गीताखिलाध्याय, प्रीतगौरी गिरीशम, जनपती अथर्वशीर्षम या त्यांच्या शैलीदार संस्कृत रचनांमध्ये खुसखुशीत उपरोध आणि चरचरीत उपहास यांचा सुरेख संगम आढळतो. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागासाठी संस्कृत भारती या पाठ्यपुस्तक मालिकेसह मराठी व्याकरण, वाद आणि परिवाद, मराठी घटना, रचना परंपरा, अर्धमागधी घटना आणि रचना तसंच संपादन शास्त्राला आदर्शभूत ठरलेल्या शास्त्रीय मराठी व्याकरण या मोरो केशव दामले यांच्या आणि महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका या व्यंकट माधव यांच्या ग्रंथाची त्यांनी चिकित्सक आवृत्ती केली. योग एक्सप्लेन्ड यासारख्या ग्रंथाबरोबरच त्यांनी 300हून अधिक संशोधनपर लेखाचं लेखन केलं. मराठी व्याकरणाचा इतिहास या पुस्तकासाठी त्यांना साहित्य सम्राट नचिन केळकर पुरस्कार, संस्कृत सेवेसाठी आचार्य पाणिनी पुरस्कार, पुण्याच्या टिळक महाविद्यालयाचं बेहेरे सुवर्ण पदक, वेदशास्त्रोत्तेजक सभेचा नानासाहेब पेशवे पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कालिदास पुरस्कार आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांचा सन्मान त्यांना लाभला. त्यांच्या मम्मटकृत काव्य प्रकाश या भारदस्त ग्रंथाला महाराष्ट्र राज्य समीक्षा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्राचीन पाठशाला पद्धतीच्या संस्कृत शिक्षणातून लाभलेली शास्त्रीय चिकित्सक वृत्ती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीतून लाभलेला खुला दृष्टिकोन यांचा सुरेख समतोल त्यांच्या लेखनात दिसतो. ग्रंथ कोणताही असो, त्याच्या मुळाशी जाऊन विषय समजावून सांगणं आणि ज्ञानाचा प्रसार विस्तृत स्वरूपानं झाला पाहिजे या दृष्टीनं अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ग्रंथनिर्मिती करणं ही कृष्ण श्रीनिवास अर्जुन वाडकर यांचे शिक्षक आणि लेखक म्हणून वैशिष्ट्य होती. हा प्राच्यविद्या अभ्यासक 30 ऑगस्ट 2013 रोजी अनंतात विलीन झाला.